मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या स्वयंसिद्धा या कार्यक्रमात मी श्वेता माळी सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सध्या आपण महिला सप्ताह साजरा करत आहोत आणि आपल्याला तर माहीतच आहे की 8 मार्च हा दिवस आपण महिला दिन म्हणून साजरा करत असतो. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, विधात्याची नवनिर्माणाची कलाकृती तू. एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा दिवस साजरा कर तू, दिवस साजरा कर तू. मैत्रिणींनो, 1908 सालापासून आपण महिला दिन साजरा करत आहोत आणि ही कल्पना पुढे आणली ती क्लारा झेटकिन या महिलेने. चला तर आज आपण महिला सप्ताहाच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील महिलांचं प्रथम कार्य पाहूयात, म्हणजेच त्या क्षेत्रातील महिलांचं प्रथम योगदान. महिला कुणापेक्षाही कमी नाहीत हे त्यांनी वारंवार सिद्ध केलं आहे. ती तिच्या धैर्यानं, आत्मविश्वासानं आणि विवेकानं प्रत्येक क्षेत्रात नेहमी पुढं असते. आपल्या बुद्धिमत्तेनं सतत चकित करत असते. राजकारण असो, साहित्य असो, सैन्यदल असो किंवा आणखीन इतर कोणतंही क्षेत्र असो, ती ठामपणे उभी असलेली आपल्याला दिसून येते. मैत्रिणींनो, सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि पहिल्या महिला मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत उल्लेखनीय असं काम केलं. तसंच त्या समाजसेविका देखील होत्या. चांगल्या प्रकारच्या कवयित्री पण होत्या. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यातही त्यांचं खूप मोठं योगदान होतं. भारतातील महान महिलांच्या यादीमध्ये सावित्रीबाई फुले यांचं नाव सर्वप्रथम घेण्यात येतं. त्याचप्रमाणे सरोजिनी नायडू यांना भारत कोकिळा म्हणूनही आपण ओळखतो. त्यांनी देखील भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची अशी भूमिका बजावली होती आणि त्या राज्याच्या राज्यपाल झालेल्या पहिल्या महिला होत्या. सरोजिनी नायडू यांना कविता लिहिण्याची पण आवड होती. सरासरी लहान मुलांवरती त्यांनी जास्तीत जास्त कविता लिहिलेल्या आहेत. मैत्रिणींनो, या यादीमध्ये आणखीन एक नाव घेतलं जातं ते म्हणजे विजयालक्ष्मी पंडित यांचं. विजयालक्ष्मी पंडित या संयुक्त राष्ट्राच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या. यासह त्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राजदूत देखील होत्या. मॉस्को, लंडन आणि वॉशिंग्टनमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या त्या बहीण होत्या. यांचा देखील भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग होता. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून एम. फातिमा बीवी यांना सन्मान देण्यात आला. 1989 साली त्यांनी पदभार सांभाळला होता. केरळमधील कनिष्ठ न्यायपालिकेत आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी केली होती. त्यानंतर 1972 साली मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून पदभार त्यांनी स्वीकारला होता. आपणा सर्वांना तर माहीतच आहे की भारतीय पहिली महिला डॉक्टर या आनंदीबाई जोशी होत्या. पहिली महिला डॉक्टर असल्याचा सन्मान त्यांना देण्यात आला. तसंच अंतराळात जाणारी देशातील पहिल्या महिला ठरल्या कल्पना चावला. याच यादीमध्ये आणखीन एक उल्लेखनीय नाव घेतलं जातं ते म्हणजे आशापूर्णा देवी यांचं. मध्यमवर्गीय कुटुंबातील आलेल्या आशापूर्णा देवी यांनी वयाच्या 13व्या वर्षी लेखन करायला सुरुवात केली. त्या एक प्रसिद्ध कवयित्री आणि कादंबरीकार होत्या. द फर्स्ट कमिटमेंटसाठी त्यांना 1976 साली ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं आणि सखींनो, हा पुरस्कार मिळवणाऱ्या या पहिल्या महिला होत्या. आपणा सर्वांना तर माहीतच आहे की भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी या होत्या. त्यांना आयर्न लेडी असंही संबोधलं जायचं. त्या देशातील पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या. राजकीय इतिहासात त्यांनी स्वतःची वेगळी अशी छाप सोडली आहे. त्यांच्यामुळंच सर्वसामान्य महिलांनाही आज राजकीय संलग्नता मिळू लागली आहे. किरण बेदी यांना तर आपण विसरूच शकत नाही.
भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी बनण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. विविध पदं भूषवत त्यांनी आपली कार्यक्षमता दाखवली आणि 1972 साली IPS अधिकारी बनल्या. तसंच किरण बेदी या उत्तम टेनिसपटू देखील आहेत आणि आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असतं की आपल्याला किरण बेदी यांच्यासारखंच बनायचं आहे म्हणून. काय बरोबर आहे ना? त्याचप्रमाणे आणखीन एक नाव आपण आदरानं घेतो ते म्हणजे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती अर्थातच प्रतिभा देवी सिंग पाटील यांचं. मैत्रिणींनो, राष्ट्रपती होण्याआधी त्या वकील होत्या. 28 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पर्यटन आणि गृहमंत्री तसंच अनेक पदांवर त्यांनी काम केलं आहे. सखींनो, अरुंधती रॉय या देशातील पहिल्या महिला बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या लेखिका आहेत. गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीसाठी त्यांना बुकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. केंद्रीय परराष्ट्र मंत्रिपद भूषवणाऱ्या पहिला महिला सुषमा स्वराज 2014 साली बनल्या. राज्यातील सर्वात तरुण पहिल्या महिला मंत्री म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. तसंच नोबेल शांतता पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला मदर तेरेसा यांचा उल्लेख केला जातो. जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या बचेंद्री पाल यांना भारतातील पहिल्या महिला गिर्यारोहक ठरल्या आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला आहे आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये पण बचेंद्री पाल यांची नोंद करण्यात आली आहे. मिस वर्ल्ड बनणारी पहिली भारतीय महिला बनली आहे रीटा फरिया. 1966 मध्ये त्यांनी मिस वर्ल्डचा खिताब जिंकला. तसंच सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्या. भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री आणि पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून श्रीमती निर्मला सीतारामन यांचं नाव घेतलं जातं. तसंच मैत्रिणींनो, अलीकडच्या काळातील पहिल्या महिला यांचा उल्लेख करायचं झालं तर अशा अनेक महिलांचे उदाहरण आपल्यासमोर आहेत, ज्यांनी की आपल्या स्वबळावरती आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. आणि यामध्येच सांगायचं झालं तर आजपर्यंत अनेक भारतीय महिलांनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. पण ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे कर्णम मल्लेश्वरी या. त्यांनी वेटलिफ्टिंगमधील 69 किलो गटात कांस्य पदक आपल्या देशाला जिंकून दिलं आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतात 1936 मध्ये पहिल्या महिला पायलट बनल्या आहेत सरला ठकराल आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पायलट उषा सुंदरम यांचं नाव घेतलं जातं. तसंच पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला होण्याचा मान मिळाला आहे अपूर्वा अलाटकर यांना. तर वंदे मातरम ट्रेन चालवणाऱ्या आशियाई खंडातील पहिली महिला सुरेखा यादव यांचं नाव घेतलं जातं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ST बस चालवणारी पहिली महिला ठरली आहे M वसंतकुमारी. त्यांनी 20 वर्षापेक्षा जास्त काळ बस ड्रायव्हर म्हणून घालवला आहे. खेळ आणि क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं झालं, भारतीय पहिल्या महिला क्रिकेटर संघाच्या कर्णधार बनल्या होत्या शांता रंगास्वामी. 1976 साली त्या संघाच्या कर्णधार बनल्या होत्या. तर त्यांनी 1976 ते 1991 सालापर्यंत भारतात 616 सामने खेळले आहेत. प्रथम महिला भारतीय वायुसेना पायलट ठरल्या आहेत हरिता कौर देओलिया. तसंच 2010 मध्ये जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत 50 मीटर सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे तेजस्विनी सावंत. सखींनो, या सर्व पहिला महिला बनणाऱ्या स्त्रियांना कोटी कोटी प्रणाम. कारण यासारख्या आणखी अनेक महिला अशा आहेत की ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये विशेष असं कार्य केलं आणि आपल्यासारख्या असंख्य महिलांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळत आहे. या सर्व आणि यांसारख्या सर्व महिलांमुळं देशाचा सन्मान वाढला आहे आणि वाढत आहे. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली
तो सीतेचा राम झाला. अशा विविध रूपांनी ती आपल्यासमोर येत असते. आणि मैत्रिणींनो, विविध क्षेत्रात पहिल्या महिला असणाऱ्या आणखीन खूप महिला आहेत. पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, म्हणून आपण नंतर हा विषय घेऊन येणारच आहोत. कारण स्त्री हा विषय कधी न संपणारा आहे. तिचं कौतुक करावं तेवढं कमीच. आणि मैत्रिणींनो, शेवटी एवढंच म्हणेल, दे पायातील शृंखला तोडूनी, मानेवरील जोखड दे भिरकावूनी. तू विधात्याची एक सुंदर निर्मिती, सांग जगाला ठणकावूनी, सांग जगाला ठणकावूनी. आता स्वयंसिद्धा या कार्यक्रमामधून मी आपली रेडिओ मैत्रीण श्वेता माळी आपला सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या स्वयंसिद्धा या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.